ठाणा जिल्हा त्याचबरोबर रायगड जिल्ह्याची आज बैठक घेतलेली आहे। त्याचबरोबर पक्ष संघटनेमध्ये फेरबदल करायचे, नवीन लोकांना संधी द्यायची, जुन्यांच्या बाबतीमध्ये जे कार्यक्षम आहेत त्यांना परत त्या ठिकाणी नवी जोमाने पक्ष वाढीच्या संदर्भातून आता संघटनात्मक काम करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेतलेली आहे। येत्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये परत पक्ष महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जोमाने उभा राहिलेला तुम्हाला पाहायला मिळेल। जे पक्षाच्या पदाचं फक्त पद घेतलेलं आहे पण कार्यरत नसतील त्यांना बदलून पक्षाच्या माध्यमातून चळवळीतून आता आंदोलनाची भूमिका घेऊन घेणारे कार्यकर्ते हे उभे करणार आहोत। तसंच 2029चं विजन डोळ्यासमोर ठेवून त्या ताकदीचा असलेला पदाधिकारी यांना आजपासूनच तशा प्रकारची ताकद देऊन पुढे वाटचाल करण्याची दिशा ही आम्ही ठरवतोय। आणि आज मला वाटतं की मुंबई प्रत्येक जिल्हा 6 जिल्ह्याची बैठका घेऊन प्रत्येक जिल्हा तालुका स्तरावरच्या बैठका घेऊन निर्णय घेतोय। ठाणा जिल्हा ग्रामीणच्या बाबतीमध्ये सुद्धा आज निर्णय झालेला आहे। आज उल्हासनगरमध्ये सुद्धा एक पदाधिकाऱ्यांनी अहुजा म्हणून आहेत त्यांनी प्रवेश केलेला आहे। त्यांनी भविष्यकाळामध्ये पक्ष संघटना मजबूतीने बांधण्याच्या संदर्भातली भूमिका म्हणजे तसे तपासे आणि आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे। असे अनेक लोक आज पक्षाची जबाबदारी घेऊन काम करण्यासाठी तयार आहोत। तशा प्रकारचा आढावा चालू आहे। आज मिसिंग लिंकचं उद्घाटन झालं, मात्र आजच त्या रोडच्या फाट्यामध्ये 3 ते 4 तास लोक अडकल्याचं पाहायला मिळालं। प्रचंड वाहतूक समस्येचा ताण सहन करावा लागला लोकांना। सुप्रिया सुळे देखील त्या वाहतूक कोंडीत आज सुप्रियाताई आम्ही सगळेजण महाराष्ट्र दिनाच्या माध्यमातून हुतात्मा चौकावर अभिवादन करण्यासाठी एकत्र येणार होतो, वंदन करण्यासाठी येणार होतो। पण ताई 3 तास त्या असलेल्या ट्रॅफिकमध्ये अडकलेला आहे। खरं म्हटलं तर हे सरकार इव्हेंट सरकार आहे। मी मागेही सुद्धा सांगितलं होतं, काम केल्यानंतर त्या कामाचं श्रेय घेण्याच्या बाबतीमधली चढाओढ करणारे सरकार आहे। म्हणजे आम्ही किती लवकर या ठिकाणी प्रवास सुखकर केला असं दाखवतात। मी एका सभागृहामध्ये सांगितलं होतं, मला चर्चा करताना एकाने सांगितलं होतं, अटल सेतूवरून तुम्ही किती तासात येत आहे, किती लवकर येत आहे, फ्रीवरून किती लवकर येत आहे। म्हणून लवकर येताना मी तिथून लवकर येतो, नंतर पुढे जाताना 1.5 तास जातात, त्याचं काय। म्हणजे आत्ता फक्त या कामाचं श्रेय घ्यायचं आणि आम्ही कसं काम केलं यासाठी सामान्य जनतेला जो त्रास होतोय ते आता श्रीलिंकच्या असलेल्या उद्घाटनाच्या निमित्ताने पाहायला मिळाला। परंतु ह्या एकीकडे मिसिंग लिंकचं उद्घाटन होतंय, परंतु या राज्यामध्ये खरा इन्फ्रामॅन कोण यावरती देखील अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होतात। अनेक ट्विटर वॉर्स होताना पाहायला मिळत आहेत। एकनाथ शिंदे 4 दिवसांपूर्वीच याच मिसिंग लिंकची पाहणी करून आले आणि फोटो सेशन करून आले। म्हणजे असं आहे की आज उद्घाटन शासनाच्या वतीने राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करणार अशा प्रकारची चर्चा मागेच झाली होती। पण तरीसुद्धा हे काम मी केलं हे दाखवण्याच्या संदर्भातून एकनाथ शिंदेंनी 4 दिवसापूर्वी त्याची पाहणी दौरा केला आणि त्या प्रकारचं हेच काम मीच केलेलं आहे असं दाखवण्याचं सिद्ध केलेलं आहे किंवा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मला वाटतं की आता यांच्यामध्ये अंतर्गत स्पर्धा फार मोठ्या प्रमाणात आहे आणि मी कशी कामं चांगली करतोय अशा प्रकारची स्पर्धा आम्हाला या सर्व गोष्टीतून महाराष्ट्रात पाहायला मिळते। सर, आज सिलेंडर व्यावसायिक सिलेंडरच्या दरात जवळपास 933 रुपयांची वाढ पाहायला मिळते। खरं तर या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात झालेल्या वाढीमुळे याचे परिणाम जे आहेत ते सर्वसामान्य लोकांना देखील पाहायला मिळणार आहेत, कारण की हॉटेल इंडस्ट्रीजचे जे काही खाद्यपदार्थांचे रेट्स आहेत ते मोठ्या प्रमाणात महागले जाते। नाही, हे महागाईच्या बाबतीमधला विषय हा वेगळाच आहे। माझं तर आजही म्हणणं आहे, सरकार सत्य परिस्थिती का लपवत आहे। कोविडच्या कालावधीमध्ये ज्यावेळेला असे प्रकार झाले त्यावेळेला सरकारच्या वतीने राज्य सरकार केंद्र सरकारच्या वतीने त्याचं गांभीर्य दाखवण्यात आलं होतं। आजही युद्ध परिस्थितीवर अशा प्रकारच्या परिस्थिती निर्माण होऊ शकते हे लक्षात घेऊन सरकारने ते जाहीर करणं गरजेचं आहे। केंद्र सरकार राज्य सरकार पण दोन्ही सरकार सांगत आहे की कुठेही तुटवडा पडून देत नाही, कुठेही तुटवडा पडून देत नाही। मग महागाई का वाढते? मग LPG गॅसच्या बाबतीमध्ये, व्यावसायिक गॅसच्या बाबतीमध्ये दर का वाढवले गेले? आजच आम्ही वर्तमानपत्रामध्ये बघितलं, कच्च्या तेलाचा परत भाव वाढलेला आहे। याचा परिणाम नुसता तेवढ्यापुरतं न होता बाकीच्या सगळ्या व्यवसायावर होतोय आणि त्याचं सरकार लपवतं आहे, हे दुर्दैवाने आहे। माझ्या माहितीप्रमाणे या सर्व गोष्टीच्या संदर्भामध्ये आम्ही कसं या युद्धामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करतो हे दाखवण्याचा कैवाना प्रयत्न केंद्र राज्य सरकार करत आहे। मला वाटतं हे चुकीचं आहे आणि जनतेला त्याला सत्य परिस्थिती आता जनतेला कळायला लागलेली आहे। विधान परिषद निवडणूक सध्या बिनविरोध झाली, तुम्ही देखील खरं तर नुकतेच निवृत्त झालेला आहात। एकीकडं बच्चू कडू यांना आपल्या संघटनेचं प्रमुख पद जे
असताना देखील थेट शिवसेनेत प्रवेश केला आणि कुठेतरी पक्षाला रामराम करत केवळ आमदारकीसाठी प्रवेश केला, अशा पद्धतीचं सध्या महाराष्ट्रामध्ये चित्र आहे. शशिकांत शिंदेंना अशाच अंशाकडे काही प्रलोभन आली होती का किंवा विचारणा झाली होती का? कारण विधान परिषदेमध्ये तुमचं काम पाहता तुमच्या वरच्या सभागृहात बोलणारा कोणी माणूसच नाहीये. अशा वेळी शशिकांत शिंदेंना घेतली होती, म्हणजे काही विचारणा झाली का? नाही, मला 2014 पासून बऱ्याच ठिकाणी मला तशा प्रकारची चर्चा झाली होती, होत होती. आणि शेवटी काय आहे, तुम्ही म्हणाली वस्तुस्थिती आहे. विधान परिषदेमध्ये काही स्पेस लागतो, चेहरा लागतो, जो सरकारच्या पक्षाची भूमिका मांडणारा स्ट्रॉंग असावा लागतो. मी असं म्हणणार नाही, परंतु विधान परिषदेमध्ये आम्ही काही असे लोक होतो की आम्ही ज्यावेळा बोलायला उभं राहायचो किंवा मुद्देसूद मांडायचो त्यावेळेला त्याचा निश्चितपणाने उल्लेख ज्यावेळेला आमच्याबद्दल च्या बाबतीमधलं भाषण होतं त्यावेळेला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अनेक सदस्यांनी केला. मला वाटतं की आत्ताच्या ह्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची चर्चा काही लोकांनी आमच्याशी करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्या केल्यानंतर सुद्धा माझं नेहमी एकच तत्त्व असतं की मी शरद पवारांचा निष्ठावंत पाईक आहे. त्यामुळे अशा चर्चेच्या माध्यमातून त्यांना पण कल्पना होती की आपण केलं, राज्याचा अध्यक्ष म्हणून मला जबाबदारी आहे. ज्यावेळेला अशा प्रकारची चर्चा जेव्हा केली गेली किंवा करण्याकरता चर्चा झाली तरी त्यांना माहिती आहे की शशिकांत शिंदे पवारसाहेबांना काही सोडणार नाही. त्यामुळे पवारसाहेबांच्यावर असलेले निष्ठावंत म्हणून माझा जो शिक्का आहे तो मला योग्य आहे आणि तशा प्रकारचा तो माझा अभिमान आहे. संध्या येत असतात, राजकारणामध्ये सगळं काही तसंच राहतं असं नसतं. आज ना उद्या बदल होत असतो. त्यावेळेला बदलाच्या वेळेला आपण आज महाराष्ट्रामध्ये एक विरोधी पक्ष म्हणून उभा करण्याच्या बाबतीमधला स्ट्रॉंग पर्याय हा उभा करण्याचा मी प्रयत्न करीन आणि त्या प्रयत्नातून महाराष्ट्र परत एकदा, आज 1 मे आहे आणि मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र उभा करण्यासाठी यशस्वी होऊ आणि 2029ला 100% परिवर्तन होईल अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा प्रयत्न मी करेल. सुप्रिया सुळेंनी खरं तर एका दिवसापूर्वीच वक्तव्य केलं की पवार विरुद्ध पवार ही लढाई आता बारामतीमध्ये होणार नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य सुप्रिया सुळेंकडनं होताना पाहायला मिळतंय. परंतु पुन्हा एकदा रोहित पवार म्हणतात की जर तो राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांचा पक्ष हा जर सत्तेसोबतच राहिला तर पवार विरुद्ध पवार अशी मात्र लढत होऊ शकते. नाही, पवार साहेबांचा एक ओळख जी बारामतीची आहे पवार कुटुंबियाची, आणि शरद पवार साहेबांनी हे कुटुंब फार मोठ्या प्रमाणात जपलेलं आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने अजितदादांचं दुर्दैवाने निधन झाल्यानंतर ती सल जी आहे ती पवारसाहेबांच्या मनामध्ये पण आहे आणि सुप्रियाताईंच्या पण मनामध्ये आहे. बघा, राजकारणामध्ये कुटुंबामध्ये विभाजन होऊन राजकारण करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेणं हे कितपत योग्य आहे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. प्रत्येक पक्षाने केलं तर आम्ही सांगितलं ना की अजितदादांचा जेव्हा उमेदवारी निधनानंतर उमेदवारी अर्ज भरायचा होता, पहिल्या प्रथम आम्ही जाहीर केलं की आम्ही काय उमेदवार देणार नाही. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या बाबतीमध्ये आम्ही आमची भूमिका मांडलेली आणि सुप्रियाताईंनी भूमिका मांडली, म्हणजे त्यांनी विचार करून ती भूमिका मांडली. त्या भूमिकेशी आम्ही त्या ठिकाणी त्यांनी घेतलेल्या निर्णयाची सहमत आहोत. आता ती पुढच्या लोकांनी कसं करायचं, काय नाही करायचं, हा खरं म्हटलं तर तो त्यांचा विषय आहे. मी तुम्हाला खरंच सांगतो की राजकारणामध्ये नेतृत्वाच्या बाबतीमधला आदर जो आज आम्हाला पण आहे आणि आम्हाला अभिमान आहे, आम्ही शरद पवारांचे कार्यकर्ते आहोत म्हणून, परंतु तो आदर हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न ज्यावेळेला होतो त्यावेळेला दुःख होतं आणि त्या दुःखातून ज्यावेळेला अशा प्रकारच्या चर्चा येतात, मला वाटतं सगळ्यांनी तो विचार केला पाहिजे. ओळख जी आमची आहे ती शरद पवार आहे. आमची ओळख स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शून्य आहोत. मला वाटतं की तशा प्रकारचा प्रत्येकजण विचार करतील आणि पवार कुटुंब विभाजन होणार नाही अशी मला अपेक्षा आहे. सुप्रिया सुळेंनी हे देखील म्हटलं की विलीनीकरणाचा जो विषय तो माझ्या मनात तरी त्याला फुल स्टॉप लागलेला आहे. आता तुम्ही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहात, पुन्हा अपॉर्च्युनिटी आली किंवा पुन्हा परिस्थिती निर्माण झाली तर अध्यक्ष म्हणून तुम्ही निर्णय घ्याल का? नाही, मला आत्ताही सांगतो मी, विलिनीकरणाच्या बाबतीमधली चर्चा झाल्यानंतर पक्ष आमचा फार संभ्रमावस्थेमध्ये कार्यकर्ते होतात. म्हणून ताईंनी सांगितल्याप्रमाणे विलिनीकरणाचा विषय आम्ही हात मागेच संपवलेला आहे. याच्यावर परत कोणी काही चर्चा करत असेल, काय करण्याचा प्रयत्न केला असेल, तो एक काळ होता. अजितदादांना खरी श्रद्धांजली द्यायची असती तर त्याच वेळेला सगळ्यांनी पुढाकार घेतला असता. पण काही लोकांच्या मनातच तसं नसेल तर उगीच आपण त्या ठिकाणी विषय चर्चेला आणून आमच्या पक्षाचे आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या मधले संभ्रमावस्थाने जी शिथिलता आहे ती दूर करणं गरजेचं आहे. कारण मला वाटतं की
आम्ही भावना ती व्यक्त केली अजितदादांच्या माध्यमातून असलेल्या श्रद्धांजलीची, की त्यांच्या विचाराला आपण पहिलं पुढाकार घेऊया. परंतु तिथून तशा प्रकारची चर्चा होत नसेल आणि त्यांच्या मनामध्ये काही लोकांच्या मग सत्तारूढ पक्षाच्या काही लोकांच्या पक्षाच्या नेत्यांच्या अशा मनामध्ये जर असेल की हे होऊ नये, तर उगीच त्याच्या पद्धतीने करणं कितपत योग्य आहे. म्हणून ताईंनी सांगितलेला विषय खरंच आहे की आम्ही आता पक्ष संघटना मजबूत करून आम्ही कामाला लागलेलो आहोत. विलिनीकरणाचा प्रश्न मागेही तुम्हाला सांगितलं होता अध्यक्ष म्हणून, आता हा थांबलेला आहे, तो थांबवलेला आहे. आणि तो थांबवण्याच्या संदर्भातली भूमिका कोणी आमच्यावर बोट दाखवण्यापेक्षा मी एवढंच सांगेल, तो आमच्याकडून झालेला नव्हता. ज्यांच्याकडून झालं त्यांच्या मनामध्ये तशी विलिनीकरणाची इच्छा होती का, हा त्यांनी प्रश्न विचारावा. परंतु पुन्हा एकदा जर संधी भेटली तर विलिनीकरण होईल. विलिनीकरणासाठी तुमची वैयक्तिक इच्छा असते. जर तर त्या भाषेवर आता निर्णय होत नाही, भावना लागते आणि ती मनापासून लागते. ती भावना जर असेल तर विलिनीकरण मागेच झालं असतं. ती भावना जर नसेल तर विलिनीकरणाची चर्चाच बोतट आहे. ती भावना मागेच असेल तर मागच झालं असतं ना विलिनीकरण. त्याला आता मुहूर्त कशाला बघायचा, आता कधी आज होईल, उद्या होईल, परवा होईल. मला वाटतं ती भावना जर नसेल तर त्या चर्चा करण्याची बोतट चर्चा करण्याचा काय फायदा नाही, असं माझं मत आहे. दादा गेले त्यावेळेसच ही भावना संपली आहे. आमच्याकडून संपली नव्हती. आजही आम्ही अजितदादांच्या बाबतीमध्ये कोणीही सांगू दे, हे राजकारणासाठी अजितदादांचा विषय. अजितदादांबद्दल आजही कार्यकर्त्यामध्ये एक वेगळ्या पाण्याने नेता गेल्यानंतर कळलं त्या नेत्याचं महत्त्व काय. मला वाटतं की त्या नेत्याचं गेल्यानंतर महत्त्व कळलेलं आहे. आमचं आजही त्यांच्याबद्दलची भावना चांगली आहे, आदरयुक्त आहे, उद्या पण राहणार आहे. परंतु एक आहे की त्यांनी जो पुढे येणारा संघर्ष ओळखला होता, म्हणून पक्ष मजबूत करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेतली होती. आणि खरंच सांगतो तुम्हाला, त्यांची मानसिकता पवारसाहेबांबद्दल फार वेगळी होती. तुम्ही बघितलं असेल ते ज्यावेळेला बोलायचे त्यावेळेला तुमचा एक शब्द मी तुम्हाला टी व्हीवरचा आहे की कुटुंब फुटू नये, कुटुंब फुटल्यावर काय त्रास होतो हे त्यांनी डोळ्यात पाणी आणून सांगितलं होतं. हाच विषय घेऊन सुप्रियाताई बोलल्या आणि त्याच मुद्द्याला धरून भावनिक असलेल्या दादा पवारसाहेबांच्याकडं ज्यावेळेला ह्या अपेक्षेने बघत होते आणि पवारसाहेबांकडून त्यांनी निर्णय घेण्याच्या बाबतीमधली भूमिका आम्ही घेतली, त्याला तोच विषय होता. पण आता त्याचं गांभीर्य बाकीच्यांना किती आहे मला माहीत नाही. सर, आता अध्यक्षपदावरची जबाबदारी घेऊन बरीच महिने तुम्ही झालेले आहेत. मग पक्षाला वेगवेगळ्या पदावरची प्रमुख पदं पाहिजे होती, ती अजूनही नाही आहेत. एक युवकचा अध्यक्ष असेल, विद्यार्थीचा अध्यक्ष असेल, अशी महत्वाची पदं आहेत. त्यांचे 3 टर्म पूर्ण झालेले आहेत. ते मुळात त्या एज बार झालेले आहेत. असं असताना देखील अजूनही 100% तुम्हाला मी एक सांगतो, काय झालं होतं की मी अध्यक्ष झाल्यानंतर सगळ्या निवडणुकाच लागलेल्या आहेत. आपण जर बघितले असेल, अध्यक्ष झाल्यापासून महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत ह्या सगळ्या निवडणुका लागल्या, जिल्हा परिषद, पंचायत समिती. त्यामुळे अध्यक्षपदाच्या संदर्भामधला एक विषय होता, विलिनीकरणाचा दुसरा विषय आला होता. यामुळे हा सगळा विलंब झाला होता. तुम्हाला मी 1 महिन्याच्या नंतर त्या होईल त्यावेळी हा सगळा बदल तुम्हाला पाहायला भेटेल. महाराष्ट्रामध्ये सगळा बदल करून पक्ष मजबूतीने तुम्हाला कार्यरत दिलेला तुम्हाला रिझल्ट देतो आणि होईल.